नमस्कार शेतकरी मित्रांनो, स्वागत आहे तुमचं सर्वांचं आपल्या अंदाजे हवामानाच्या यूट्यूब चॅनलवर. चला मित्रांनो, बघूया महाराष्ट्र आणि भारताच्या कोणत्या ठिकाणी आपल्याला सक्रिय प्रणाली दिसत आहे. तर बंगालच्या उपसागरात आपल्याला साधारणपणे उत्तर भागामध्ये एक कमी दाब क्षेत्र आहे. याचा साधारण ट्रॅक असू शकतो. म्यानमार देशाकडे जाणार हे आणि आपल्या महाराष्ट्राकडं आणि भारताकडे येण्याची शक्यता नाही आहे या कमी दाब क्षेत्राची. आणि आपल्या महाराष्ट्राच्या बऱ्यापैकी भागात आणि देशाच्या बऱ्यापैकी भागात वातावरण कोल्ड होत आहे मित्रांनो. बघू शकता तुम्ही, एकदम वातावरण क्लिअर झालेलं आहे. आणि महाराष्ट्राच्या येणाऱ्या दिवसामध्ये थंडीची लाट येणार. तर बऱ्यापैकी जिल्ह्यामध्ये थंडी सुटणार आता. नाशिक, छत्रपती संभाजीनगरचे उत्तरवर्ती भाग, बुलढाणा, अकोला, वर्धा, अमरावती, यवतमाळ या सगळ्या ठिकाणीमध्ये आता थंडीची लाट येणार, बघू शकतात आपण. आणि महाराष्ट्राच्या बहुतांश पट्ट्यामध्ये आता पाऊस गायब होणार. क्वचित दक्षिण भारतामध्ये हलकासा पाऊस होऊ शकतो. दक्षिण महाराष्ट्रामध्ये सोलापूर, सिंधुदुर्ग या ठिकाणी आपल्याला हलकेसे पाऊस दिसणार. आणि आता जास्त काही पाऊस आपल्याला महाराष्ट्रात आता सध्याला नाही दिसणार. तर महाराष्ट्राच्या दक्षिणवर्ती भागामध्ये पुणे, अहिल्यानगरचा दक्षिणवर्ती भाग, बीड, लातूर, सोलापूर, सांगली, सातारा या जिल्ह्यामध्ये ढगाळाचं वातावरण राहील. क्वचित झाला तर हलकेसे ठेम होणार. आणि महाराष्ट्रात बऱ्याच दिवसानंतर पावसाने चांगली उघाड दिलेली आहे. आता पावसाची शक्यता फार कमी झालेली आहे. तर शेतकरी मित्रांनो, आता कापूस वेचा तुम्ही. आता नो टेन्शन झालेलं आहे, पाऊस नाही येणार आता. सध्याकरता इतकंच. रोजचे अपडेट बघण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून सोबत बेल आयकॉनला प्रेस करायला अजिबात विसरू नका. धन्यवाद.